आपल्याला माणूस मासे पकडताना पाहायला मिळतोय चित्रामध्ये. तसेच एक माणूस विहिरीतून पाणी काढताना सुद्धा पाहायला मिळाला. चित्रामध्ये पाणी आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण आपल्या गरजा पूर्ण करत असतो, हे आपल्याला लक्षात आलेले. निसर्गातील संपूर्ण सजीव सृष्टी संसाधनावरच आपण अवलंबून आहोत. आकृती 8.9 मध्ये पहा, यात सागरांच्या पाण्यातून आपण मीठ मिळवतो हे दाखवले आहे. दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिठाचा वापर करावा लागतो. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले जे काही सोर्स असतात, यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे तर बरेचसे खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प 0.003% पाणी सजीव वापरू शकतात. तेवढे पाणी देखील सुद्धा आपल्याला पुरेसे होते. काही व्यक्ती वनातून लाकडे गोळा करतात, तर काही तिथून डिंक वगैरे, तर रबराचा चीक, असे डिंक, रबराचा चीक व वन्य औषधी वनस्पतीपासून काही उपयोगी अशा वस्तू मिळतात. वनस्पती या नैसर्गिक घटकापासून आपल्या गरजा भागवताना पाहायला मिळतात. ह्या भागवण्यासाठी आपण उत्पादने मिळवतो. भूपृष्ठावर विविध प्रकारच्या वनस्पती आपण पाहतोय. वनस्पती, गवत, झुडूप, झाड, वृक्ष स्थूलमानाने वर्गीकरण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीत करता येते. गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला होता. त्यामुळे त्याला अन्नासाठी करावी लागणारी वणवण भटकंती टाळता आली. मानवी वस्ती करून राहू लागला. सिंधू, नाईल, युक्रेटिस, होयांग या नद्यांची खोरी यापैकी काही उत्पादने आहेत. हे तुम्ही 5वी मध्ये शिकला आहात. वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने आपल्याला मिळतात. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विचार केला तर कटिबंधानुसार पुढील प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. विषुववृत्तीय वने, पानझडी वने, उष्ण गवताळ प्रदेशातील वने, काटेरी वने, समशीतोष्ण गवताळ प्रदेशातील वने, मिश्र वने सुद्धा पाहायला मिळतात. रुंदपर्णी वने सुद्धा पाहायला मिळतात. सूचीपर्णी वने पाहायला मिळतात. तर टुंड्रा वने सुद्धा पाहायला मिळतात. तर 0, 15, 30, 45, 60, 75 आणि 90 अशा अंशमध्ये आपल्याला नैसर्गिक वनस्पतीचे अक्षवृत्तीय वितरण पाहायला मिळते. आपल्याला आढळून येतात की विषुववृत्तीय, सदाहरित, पानझडी, उष्ण गवताळ, काटेरी, समशीतोष्ण गवताळ, रुंदपर्णी, सूचीपर्णी, टुंड्रा वन प्रदेशामुळे वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी वनामध्ये वास्तव्य म्हणजे राहताना पाहायला मिळतात. या प्राण्यांच्या खाणारे जे काही मांसाहारी प्राणी देखील वनामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक अन्नसाखळ्या वन प्रदेशात निर्माण होतात. वन हे गवताळ प्रदेश व प्राण्यांचे आदिवास म्हणून, निवासस्थान म्हणून ओळखले जाते. वनस्पतीमुळेच आपल्याला प्राणी व नैसर्गिक संसाधन, पर्यावरण उपलब्ध झालेला पाहायला मिळतोय. वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात, त्याचप्रमाणे पाण्यामध्ये सुद्धा काही वनस्पती वाढताना पाहायला मिळतात. वाढत्या लोकसंख्येच्या गरज भागवण्यासाठी आपल्याला जंगलाची किंवा इतर वृक्षतोड थांबायला हवी. वृक्षतोड केल्याने बऱ्याचशा वनस्पती नष्ट होतात. यामुळे निसर्गावर ताणही पडतो. भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतीवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. जसं की आपण आकृतीमध्ये पाहिलं होतं की गाढव वजे वाहून नेताना दिसत आहे. प्राण्यांचा वापर मनुष्य विविध कारणांसाठी करत आलेला आहे. घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचे वापर मुख्यत्वेकरून शेती आणि शेतातील नांगरणी करण्यासाठी केला होता. प्रवास, माल वाहून नेणे इत्यादी सुद्धा उपयोग त्यांच्याकडून केला जात होता. शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो. प्राण्यांपासून काही अंडी, मांस, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी सुद्धा उत्पादन आजकाल मिळवले जातात. दगडाच्या खाणीत दगड ट्रकमध्ये भरताना चित्र आपण पाहिलं होतं.
दगड म्हणजे खनिज मिश्रण म्हणून ओळखले जातात. खनिज आणि रासायनिक प्रक्रिया करून निसर्गात तयार झालेल्या अजैविक पदार्थ असतात. खनिजापासून आपल्याला विविध धातू आणि रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी केला जातो. खनिजांच्या वापरावरून त्यांनी दोन प्रमुख गट पडतात: धातू खनिजे आणि अधातू खनिजे. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. धातूमध्ये लोखंड म्हणजेच लोह, बॉक्साईड इत्यादी अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. जिप्सम, सैंधव व कॅल्साइट इत्यादी हे आपल्याला पाहायला मिळतात. वरील सर्व आकृत्यामध्ये मासेमारी सोडता सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जीवनावर अवलंबून असताना त्यावरच निसर्गावर अवलंब करत असताना दिसतात. याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. भूपृष्ठावरती जमिनीला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य, मृत्यू जीवनावरच होतो. जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच या संसाधनाचा वापर वरील सर्व चित्रातील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. यात जागा, खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा मिळवणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. भौगोलिक रचना, उंच संकल्पना, मृदा, हवामान, खनिजे, पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीची वापर विविध कामासाठी केला जातो. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. मानवासह सर्व सजीवांचे वितरण असमान असताना सुद्धा पाहायला मिळते. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगल व्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे, भौगोलिक परिस्थिती जुळून घेत सजीव त्यावर आपला अधिवास करून राहत आलेला आहे. मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीचे बदल करण्याचा प्रयत्न देखील करत असतो. नैसर्गिक संसाधने निसर्गात उपलब्ध असतात. या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने त्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःच्या वापरण्यास सुरुवातही केली. पुढे लोकसंख्या वाढ व मानवाच्या हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाची अतिरेक वापर झाला. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा होतो की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार, तारतम्यानुसार करणे गरजेचे. एक दिवस जर का हा नष्ट होऊन गेला तर काही करता येणार नाही. मंगळूच्या वस्तूवर तुम्ही राहायला गेला आहात का? पाड्यावरील लोकांची परिस्थिती फारशी चांगली नसते. तुम्ही पाहिले आहेत तेथील बरेच लोक फक्त एक वेळ जेवतात. पाड्यावरील लोक दगड घडवण्याचे म्हणजे वडारी समाजाचे असतात. मंगळूच्या वस्तीभोवती विस्तीर्ण वनप्रदेश आणि वनप्रदेश, नदी, नाले, धबधबे, डोंगर यांची समृद्ध झाला आहे. या प्रदेशात पर्यटनाची संधी देखील आहे. मंगळूच्या वस्तीवरील परिस्थितीत बदलण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याला अनेक बाबीसाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्ग हा फक्त मानवासाठी नसून तर सर्व सजीवासाठी आहे आणि सर्व सजीव त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा वापर आपण गरजेनुसार केला पाहिजे. हव्यासापोटी अतिरेक करणं हे योग्य नाही आहे.